नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश मळेकर. आज मी मुंबईहून दापोलीला जायला निघालोय. शेवडी ते न्हावाशेवा हा जो नवीन पूल तयार केलेला आहे त्या मार्गाने मी आज जाणार आहे. या सागरी सेतूचं नाव आहे अटल सागरी सेतू. अतिशय रुंद मार्ग आहे, त्यामुळे ट्रॅफिकही नाही आहे. इथे वर मार्गदर्शक फलक लावले आहेत. पुलावर कुठलेही अडथळे नसताना व्यवस्थित वेग घेऊन गाडी चालली आहे. या पुलावरून ड्राईव्ह करतानाचा आनंद काही वेगळाच आहे. साधारण 22 किलोमीटरचा हा मार्ग आहे. त्याच्यापैकी 16.5 किलोमीटर हा समुद्रावरून जातो. हा पूल पार करायला साधारण 20 मिनिटं लागतात. इथून मी मुंबई गोवा मार्गावर आलो. शेजारी कोकण रेल्वेची ट्रेन चालली आहे. रेल्वे गाडीच्या वेगाशी आपण काही स्पर्धा करू शकत नाही, त्यामुळे गाडी पुढे चालली आहे. आता मी मुंबई गोवा मार्गावर आलोय. मुंबई गोवा मार्गावरचे काही रस्ते चांगले आहेत, तर काही रस्त्यावर अजूनही थोडंफार काम चालू आहे. दापोली पासून साधारण 18 किलोमीटरवर दापोली दाभोळ रोडवर एक कोकण ट्रेल्स नावाचा एक प्रोजेक्ट आहे, तिथे मी जातोय. हे अंतर गुगल मॅप प्रमाणे 7.5 तासाचं जरी असलं तरी प्रत्यक्षात मात्र 7-7.5 तास लागलेच. पोहोचेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली. दापोली येथील कोकण ट्रेल्स हा एक अतिशय सुंदर बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे. सकाळी मी आणि माझी मित्रमंडळी फेरफटका मारायला बाहेर पडलोय. सकाळच्या कोवळ्या उन्हातलं मॉर्निंग वॉक चालू आहे. अजून हा प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही, त्यामुळे बरेच ठिकाणी असे मोकळी जागा दिसते. जरा पुढे जाऊन बघतो. हा इथे एक बंगला तयार आहे. जरा जवळ जाऊन बघतो. चला जरा आत जाऊन बघूया. मित्रमंडळी आधीच आत पोहोचली आहेत. अतिशय सुंदर आणि टुमदार असा बंगला दिसतोय. बंगल्याला लागूनच शेजारी थोडस लॉन आहे. वा, सुंदर. हा प्रोजेक्ट एका टेकडीवर आहे आणि टेकडीच्या सर्वात उंच भागात एक क्लब हाऊस आहे. चला तिथे जाऊन बघूया. हेच ते क्लब हाऊस. इथे बऱ्याचशा बंगल्यांचं काम अजून सुरू आहे. मी एकटाच असा फेरफटका मारायला बाहेर पडलो. आजूबाजूला बरेचसे बंगले अजून बांधतायत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंगल्यांचं बांधकाम चालू आहे. त्या इथे थोडी उतरण आहे. मी हळूहळू त्या उतरणीवरून खाली उतरतो. सूर्य वर येत चाललाय, तसं उन्हाचे चटके जाणवायला लागलेत. चला आता घरी जातो. हे समोर दिसतंय ते तवटे फॅमिलीचं घर. हे घर आतून कसं आहे बघूया. इथे भातुकली ठेवली आहे. या बाजूला समोर किचनचा ओटा आहे आणि हा एक प्रशस्त हॉल आहे. समोरच्या बाजूला एक बेडरूम आहे आणि याचं सिलिंग देखील फार उंच आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पण गरम होत नाही. चांगला थंडावा राहतो. त्या बाजूला उजवीकडे सिटिंग एरिया आहे. आणि बाहेर इथे वरांडा आहे. वरांड्याला लागूनच छोटस गार्डन आहे. दुपारची जेवणाची वेळ झाली आहे. आज बाहेरच सनी कॅफे येथे जेवायला जाणार. हे सनी कॅफे थोडस लांब असल्यामुळे कारनेच जावं लागलं.
लाल मातीत धुरळा उडवत आमचा ताफा चाललाय. या इथे उजवीकडे आतमध्ये सनी कॅफे नावाचं एक छोटस रेस्टॉरंट आहे. चला आज जाऊया. हेच ते सनी कॅफे. आठवड्याचा मधलाच वार असल्यामुळे इथे काही गर्दी नव्हती. आम्हाला लगेच जागा मिळाली. हे असं साधारण 20 माणसं बसू शकतील एवढं रेस्टॉरंट आहे. आज मी शाकाहारी जेवण घ्यायचं ठरवलं. इथून निघून घरी येऊन आरामात गप्पा मारत बसलो. दुपारची उन्हा कमी झाल्यावर जरा फिरायला बाहेर पडलो. कोकणातले नागमोडी रस्ते आणि दोन्ही बाजूला झाडी असं छान वाटत होतं. वाटेत दाभोळजवळ एक चंडिका मातेचं मंदिर आहे. तिथे थांबलो, देवीचं दर्शन घेतलं आणि मग आता पुढे निघालो. दाभोळ जवळच हा कोळथारी बीच आहे, तिथे जातोय. सूर्यास्त होत आला होता त्यामुळे पटापट वाटेत अशी काही छान घरं होती. एखाद्या किल्ल्यासारखं सुंदर बांधकाम केलंय. समोर तो बीच दिसतोय. चला बीच वर जाऊया. हा कोळथारी बीच. किती सुंदर आणि विस्तीर्ण किनारा आहे. दोन्ही बाजूला टेकड्या आहेत त्यामुळे या बीचला एक सी सारखा आकार आलाय. कोणतेही टुरिस्ट नाही त्यामुळे गडबड नाही. त्यामुळे याला एक अनटच बीच असं म्हणता येईल. तिथली वाळू देखील अतिशय बारीक वाळू होती. कुठेही कचरा नाही, अतिशय स्वच्छ वाळू होती. आम्हाला बऱ्याच दिवसांचा असा एकत्र यायचा योग आला होता. किनाऱ्यावर वाऱ्याचा झोप भरपूर होता. वाळू इतकी तलम होती की पावलाचे ठसे उमटत होते. हा धावत माझ्याकडे येत. अरे नको, धडकलाच. सूर्य मावळतीला आलाय. किनारा उथळ असल्यामुळे पाणी हे असं दिसत होतं आणि पाण्यात सूर्याचं प्रतिबिंबही दिसतंय. हलक्या हलक्या लाटा जवळ येत आहेत. वा, लाटांचं पाणी पाण्याला लागतंय, इतकं छान वाटतंय. अशा फेसाळणाऱ्या लाटा पाहायला लागतात, मस्त वाटतंय. मागोमाग दुसरी लाट आली 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 आली. ओ हो, मागोमाग अजून एक लाट आहे. इथे लांबवर मावळतीला आलेला सूर्य इतका छान दिसतोय. लांब एक मासेमारी करणारी होडी दिसते. एक नाही, दोन दोन होड्या दिसत आहेत. चला आता निघायला हवं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि हो, एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या वेळेला. तोपर्यंत बाय बाय.